नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शनिवार दिनांक 21 सप्टेंबर 2024। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात बोगस नोंदणी करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी। प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांना निवेदन सादर। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रमांतर्गत झालेली बोगस मतदार नोंदणी रद्द झालीच पाहिजे आणि बोगस नोंदणी करणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे। या मागणीसाठी कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मतदान नोंदणी अधिकारी तथा कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांना शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता निवेदन सादर करण्यात आले। निवडणूक आयोगाने कडक कारवाई न केल्यास वेळप्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, कराड उत्तरचे अध्यक्ष देवराजदादा पाटील, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक अविनाश माने, मानसिंगराव जगदाळे, कांतीलाल पाटील, सौ संगीता साळुंखे, प्रशांत यादव, भास्करराव गोरे, उद्धवराव फाळके, बाळासाहेब सूर्यवंशी, आनंदराव गोरे, पैलवान, संजय थोरात, लालासाहेब पाटील, दिलीपराव थोरात, नंदकुमार बटाणे, ॲडव्होकेट चंद्रकांत कदम, प्रताप पाटील, जय हनुमान घाडगे, गंगाधर जाधव, दयानंद पवार, निवास चव्हाण, धनाजी माने, सुरेश पाटील, अजय सूर्यवंशी, पोपटराव साळुंखे तसेच इतर पदाधिकारी यांनी प्रांताधिकारी म्हेत्रे यांची भेट घेतली व निवेदन सादर केले। तसेच हजारमाचीत घडलेल्या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। निवडणूक आयोगाची निवडणुकीविषयीची सर्व प्रक्रिया ही महसूल विभाग राबवत असताना असे प्रकारे जर घडत असतील तर ते चुकीचे आहेत। यावर कोणाच तरी नियंत्रण असणे आवश्यक आहे। एखादी व्यक्ती जर अशा प्रकारे निवडणूक आयोगाची फसवणूक करत असेल तर त्यावर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे। प्रशासनाने बघ्याची भूमिका न घेता थेट कारवाई करावी। कारवाई न केल्यास वेळप्रसंगी आम्हाला आंदोलन छेडावे लागेल असा इशारा सुनील माने यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिला। प्रांताधिकारी म्हेत्रे यांनी या प्रकरणी निवडणूक शाखेच्या वतीने फिर्याद देऊन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याचे सांगितले आहे। कोरेगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारीपदी विनोद जळक यांची नियुक्ती, विजया घाडगे यांची बदली। राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या शनिवारी सायंकाळी 7 वाजता केल्या असून कोरेगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारीपदी विनोद जळक यांची नियुक्ती केली आहे। श्रीमती विजया घाडगे यांची अन्यत्र बदली करण्यात आली असून त्यांची पदस्थापना स्वतंत्रपणे करण्यात येणार असल्याचे नगरविकास विभागाचे अवर सचिव यांनी AK लक्कास यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे। विजया घाडगे यांनी कोरेगाव नगरपंचायतीमध्ये 4.5 वर्षामध्ये उत्कृष्टपणे कामकाज केले होते। त्यांच्या कार्यकाळात शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू होऊन पूर्णत्वास आली आहेत। राज्य सरकारने त्यांची कोरेगावातून अन्यत्र बदली केली असून त्यांच्या पदस्थापनेबाबत स्वतंत्ररित्या आदेश काढण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे। कोरेगावच्या मुख्याधिकारीपदी विनोद जळक यांची नियुक्ती केली असून ते सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते। म्हाडाच्या सातारा येथील वरिष्ठ लिपिकाच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल। सातारोड तालुका कोरेगाव येथील म्हाडा वसाहतीमध्ये असलेला जमीन प्लॉट विकण्याकरता नाहरकत पत्र देण्यासाठी सातारच्या म्हाडा कार्यालयातील वरिष्ठ लिपिक मनोजकुमार माने याने लाचेची मागणी करून ती स्वीकारण्यासंबंधी संमती दर्शवल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात शनिवारी सायंकाळी 7 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारदार हे शेतकरी असून त्यांच्या पत्नीच्या नावावर कोरेगाव तालुक्यातील सातारोड येथील म्हाडा वसाहतीमध्ये जमीन प्लॉट आहे। सदरचा प्लॉट विकण्यासाठी नाहरकत पत्र आवश्यक होते। ते देण्यासाठी म्हाडाच्या सातारा उपविभागीय अभियंता कार्यालयातील वरिष्ठ लिपिक मनोजकुमार माने याने 7,000 रुपयांची लाच मागितली होती। दिनांक 22 जुलै 2024 रोजी सदर लाचेची मागणी करून तडजोडीअंती 4,000 रुपये लाच स्वीकारण्यास संमती दर्शवली होती। या प्रकरणी तक्रारदाराने सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती। पुण्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर अधीक्षक विजय चौधरी, सातारा येथील उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिनराव श्रीधर भोसले, हवालदार गणेश ताटे व पोलीस नाईक निलेश चव्हाण यांच्या सापळा पथकाने कारवाई केली। या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात मनोजकुमार दशरथ माने याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। खंबाटकी बोगद्यातील येस कॉर्नरवर पुन्हा एकदा अपघातांची मालिका। मालट्रकचा ब्रेक फेल, 4 कार्सला दिली धडक, सुदैवाने जीवितहानी नाही। पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर खंबाटकी बोगद्याच्या येस वळणाजवळ शनिवारी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास तामिळनाडू राज्यातून मुंबईकडे निघालेल्या मालट्रकचा ब्रेक फेल झाला। या ट्रकने पुढे चाललेल्या एका पाठोपाठ एक अशा 4 कार्सला
धडक दिली. हा अपघात भीषण असला तरी सुदैवाने या अपघातात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. अपघातस्थळी खंडाळा भुईंज पोलिसांसह महामार्ग सुरक्षा पथकाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत केली. शनिवारी पहाटे 1 ते 1:30 वाजण्याच्या सुमारास खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर एस कॉर्नरवर मालट्रकचा अचानक ब्रेक फेल झाला. बोगद्याच्या तोंडावर तीव्र उतार असल्याने ट्रकचा वेग आपोआप वाढला. त्यामुळे ट्रकने पुढे चाललेल्या कार्सला धडक दिली. एकापाठोपाठ एक अशा 4 कार्सला ट्रकने धडक दिली. अपघातानंतर या कार्स यानंतर महामार्गाच्या बाजूला जाऊन पडल्या. सुदैवाने मालट्रक चौथ्या कारला धडकल्यानंतर अडकून राहिला. त्यामुळे सुदैवाने ट्रक चालकाचा जीव वाचला तर कारमधील प्रवासी देखील वाचले. ते किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती समजताच भुईंज महामार्ग पोलीस पथकाने तसेच खंडाळा आणि भुईंज पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. चोरी करून पळून गेलेला आरोपी उमरज पोलिसांनी अवघ्या 2 तासात केला जेरबंद. 30,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. दगडाने दुखापत करण्याची भीती दाखवून एकाच्या पॅन्टच्या खिशातील 30,000 रुपये किमतीचा मोबाईल हँडसेट चोरून नेणाऱ्या चोरट्यास उमरज पोलिसांनी शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास अवघ्या 2 तासात मुद्देमालासह ताब्यात घेतले. संशयित आरोपीचे नाव राहुल मोहन आटोळे, वय 24, राहणार लक्ष्मीनगर, उमरज, तालुका कराड असे आहे. उमरज पोलिसांनी दिलेली माहिती अशी: पवनकुमार ओरीलाल, वय 21 वर्षे, राहणार माऊली अपार्टमेंट, चोरे रस्ता, उमरज यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पवनकुमार हा उमरज येथील एका पानपट्टीवर मित्रासह पान घेण्यासाठी थांबलेला होता. त्यावेळी तेथे संशयित आरोपी राहुल आटोळे हा आला. त्याने दगडाने दुखापत करण्याची भीती दाखवून पवनकुमार यांचे पॅन्टच्या खिशातील 30,000 रुपये किमतीचा मोबाईल हँडसेट काढून घेतला आणि पसार झाला. या घटनेनंतर पवनकुमार याने उमरज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी उपनिरीक्षक सागर खबाले, हवालदार संभाजी साठे, दिनेश भोसले, मयूर थोरात यांना आरोपीचा व मोबाईल हँडसेटचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे उमरजच्या बाजारपेठेत संशयित राहुल आटोळे हा आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे चोरलेला मोबाईल हँडसेट सापडला. याबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. उपनिरीक्षक सागर खबाले तपास करत आहेत.